संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित, एकही दिवस वाया न जाता अधिवेशन काळातलं नियोजित कामकाज पूर्ण। लोकसभेत बँकिंग सुधारणा विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक सादर, तर वायुयान विधेयकाला मिळाली मंजुरी। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर विचार करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना। बांगलादेशातले भारतीय नागरिक आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष समितीची स्थापना। बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायावर होणारे अत्याचार चिंताजनक, जागतिक समुदाय आणि देशातल्या राजकीय पक्षांनी एकजुटीने आवाज उठवावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली मागणी। ऑगस्ट क्रांती दिनाचा औचित्य साधत 15 ऑगस्टपर्यंत राबवल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात, राज्यातही मोहिमेला उत्तम प्रतिसाद। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी, सलग दुसरं ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या नीरजवरती अभिनंदनाचा